आता मिरचीचं उत्पन्न तर आपल्या देशातच होतंय. मग ह्याची इतक्या पटीनं महागाई वाढणं ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं? जे सामान्य लोकांना परवडण्याच्या पलीकडे दर झालेले आहे. हॉटेल व्यावसायिकांचा भरपूर फटका आहे, कारण की गॅसची कमतरता असल्यामुळं त्यांना ते आमच्याकडनं मसाले आणि मिरचीचे प्रमाण थोडंसं त्यांचं कमी झाले. नमस्कार, प्रसार माध्यममध्ये मी ज्योती. आज आपण आलो आहोत लक्ष्मीपुरी या मार्केटमध्ये. लक्ष्मीपुरी हे जसं भाजी आणि कडधान्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसंच मिरचीसाठीही प्रसिद्ध आहे. खरं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि महिलांचा कल हा वाळवणं आणि चटणी करण्याकडे जास्त असतो. त्यामुळं इथं गर्दी पण जास्त दिसत आहे महिलांची. जाणून घेऊया की मागच्या काही दिवसांमध्ये जे इश्यूज झाले पेट्रोल आणि गॅसचे, त्याचा काही परिणाम या मिरचीच्या दरांवरती किंवा या आयातीवरती, मिरचीच्या आयातीवरती झाला आहे का, हे आपण व्यापाऱ्यांकडून आणि इथल्या ग्राहकांकडून जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव अक्षय मदन पेटकर, पेटकर चिलीज ट्रेडर्स, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. साधारणपणे किती मिरचीचे प्रकार ह्या चटणीसाठी वापरले जातात कोल्हापूरमध्ये? 4 ते 5 प्रकार वापरले जातात. त्यामध्ये शक्यतो जास्त करून बॅडगी, त्यानंतर त्यामध्ये तिखटासाठी जवारी आणि संकेश्वरी, त्याचबरोबर लवंगी मिरची, आणि थोडेफार काही जण काश्मीरीसुद्धा वापरतात जास्त कलर येण्यासाठी. हे कॉम्बिनेशन सगळं करून वापरायला लागते. मग मागच्या काही दिवसात जे पेट्रोल आणि गॅसचे इश्यूज झाले, त्यामुळं असं काही झालंय का की आयात कमी झाली आहे किंवा पुरवठा कमी पडतोय? गॅसची कमतरता असल्यामुळं लोक घरी चटणी बनवण्यापेक्षा बाहेरून विकत घेतात, असं काही बाजारपेठेवर ह्या दोन्ही गोष्टीचा परिणाम दिसतोय का? हां, शक्यतो भरपूर तसा पडला आहे. म्हणजे प्रमाण थोडं कमी झाले. मध्यम म्हणजे जे 10 किलो दर वाढले असल्यामुळं पण ते कारण आहे. दर जास्त असल्यामुळं 10 किलोवाले 8 किलो घेत आहेत, 7 किलो घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेल व्यावसायिकांचं जरासं आमच्याकडे जे आहेत त्यांना थोडासा फटका बसलेला आहे. जास्त त्यांना बसलेला आहे, घरगुतीवाल्यांचा एवढा नाही, पण हॉटेल व्यावसायिकांचा भरपूर फटका आहे. कारण की गॅसची कमतरता असल्यामुळं त्यांना ते आमच्याकडनं मसाले आणि मिरचीचे प्रमाण थोडंसं त्यांचं कमी झाले, घटल्यासारखंच आहे. कारण की थोडंफार आत्ताच सीझन चालू असतोय, परीक्षा वगैरे झाल्यामुळं. आत्ताच नेमकं असा प्रकार झालेला आहे. हा थोडंसं पेट्रोलमुळं थोडासा परिणाम आणि गॅसमुळं. पेट्रोल म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं पण थोडं तकले ना. तर ते मी मगाशी आता संत्री आणि काय म्हणतात ते द्राक्ष वगैरे हे एक्सपोर्ट होते, ते खराब होऊ नये म्हणून त्या गाड्या तिकडं चालल्यात आमच्या ट्रान्सपोर्टच्या दुप्पट दरात. त्यामुळे इकडे मिरची नाशवंत नसल्यामुळे काय होते, थोडंसं माल लेट यायला लागला आहे, त्यामुळे शॉर्टेज व्हायला लागला माल. म्हणजे जे आयात होत होते, किती प्रकारच्या मिरच्या तुम्ही बाहेरून मागवता? नाही, शक्यतो सगळ्या इंडियातूनच जातात, आपल्या महाराष्ट्रातून. पण बाहेर जायचं प्रमाण कमी झाल्यामुळं इकडं म्हणजे युद्धाच्या ठिकाणी कमी जाते, पण बाजूला दुसरीकडे जाते, पण तिथं पण थोडं पेट्रोलचा फरक पडतोय ना. ट्रान्सपोर्टेशन लाईन थोडंसं ठप्प झाल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मिरच्यांचा दर वाढलाय का? हां, एक जवळपास 2.5 पट वाढला आहे. मग ग्राहकांची संख्या कमी झाली आहे असं वाटतंय का? ग्राहकांची संख्या आता जीवनावश्यक असल्यामुळे घ्यायलाच लागणार आहे. मिरचीनुसार कसे कसे दर वाढलेत? मिरचीनुसार तिखट मिरचीचे दर साधारण 100 ते 150 रुपयेपर्यंत वाढ आहेत. हे तिखट मिरचीचे. आणि रंगाची मिरची, बॅडगी मिरची आणि काश्मीरी वगैरे त्याचे मात्र 2.5 पट वाढले. त्यामध्ये साधारण बॅडगी आहे की नाही, त्यात 2 प्रकार आहेत, ओरिजिनल आणि हायब्रिड. ओरिजिनल बॅडगी साधारण 800पासून आत्ता सुरुवात आहे या महिन्यामध्ये. 800पासून साधारण 950-1000पर्यंत ओरिजिनल बॅडगी म्हणजे KDL त्याचा दर आहे. तेच गेल्या वर्षी 450 होता, 350च्या पुढे होता, 450, पावणे 500, शेवट 500 होता. तो आता 900पर्यंत गेला आहे ओरिजिनल बॅडगी KDLचा. आणि सिजेंटा म्हणून एक आहे हायब्रिड जात, त्या हायब्रिड जातीचा दर आहे साधारण आत्ता एक 500 ते 600 रुपये चालू आहे. अनेक 100 रुपये वाढण्याचे चिन्ह आहेत, कारण की ते 3 महिन्याचं पीक असते, त्यामुळं ते येऊ शकते. पण ओरिजिनलचा दर हा वाढतच राहिलेला आहे. जानेवारी महिन्यात 550 होता, आता 950पर्यंत गेला आहे. आम्हाला काय वाटलं एक 100 रुपये 150 रुपये वाढेल, पण हा जरा जास्तच वाढलेला आहे. बॅडगी म्हणजे ओरिजिनलचा. हां, त्यामध्ये बॅडगी KDLमध्ये आता बघा 800, तिथून पुढे 800, 850, 950, 1000पर्यंत KDL आहे. त्यानंतर त्यात पहिला आणि दुसरा तोड असतोय, त्यानुसार ते दर आहेत. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? स्मिता संजय पवार.
आणि आता तुम्ही मला वाटते मिरची खरेदी करण्यासाठी आलाय, चटणी बनवण्याचा प्लॅन दिसतोय. काय कसं वाटते तुम्हाला आता परिस्थिती? या वर्षी खूप जरा म्हणजे फटका बसलेला आहे आम्हालाही आणि दर वाढलेले आहेत. त्यामुळं गेल्या वर्षी मी 7 किलोची केलेली, ह्या वर्षी 5 किलो केले. सगळ्याच ह्याच्यात आपल्या रोजच्या रोजच्या वस्तू ज्या लागणार आपल्याला त्याच्यात खूप आम्हाला लॉस झाला आहे. असं म्हणजे सामान्य लोकांना परवडण्याच्या पलीकडे दर झालेले आहे. मग गॅस मिळत आहे का तुम्हाला? गॅस मिळत नाही. तरी आता मग काय करणार, थोडं आता शेवटी चूल पेटवायची पाळी आलेली आहे. माझे नाव श्वेता संदीप खांडेकर. मी दरवर्षी इथूनच बाजार भरते चटणीचा. मागच्या वर्षीचा जो मिरचीचा दर होता तो 450 ते साधारण 500पर्यंत होता. आता बरोबर त्याचा डबल झालेला आहे. म्हणजे सगळ्यात चांगली मिरची, चांगल्या प्रतीची मिरची 950 झाली आता. म्हणजे किती तफावत आहे बघा दरात. आणि हे कशामुळे आहे हे काय अजून समजायला मार्ग नाही, कारण मिरचीचे उत्पन्न पण चांगलं झाले असं म्हणतात आणि तरीही दर इतके मोठ्या आवाक्याच्या बाहेर का गेलेले आहेत हे कळेना झाले. पण जसं आहे तसं आम्हाला करावंच लागतं. दरवर्षी चटणी करावीच लागते, त्याला आपल्याला पर्याय नाही. त्याच्यात तुटवडा करून चालत नाही आपल्याला. आता मिरचीचं उत्पन्न तर आपल्या देशातच होतंय. मग ह्याची इतक्या पटीनं महागाई वाढणं ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं हे समजण्याच्या पलीकडे आहे. आणि आता मी धान्यसुद्धा घेतलं वर्षाचं, तर त्यालाही 1% त्यांनी बाजार कर लावलेला आहे. म्हणजे आम्ही जर 10,000चं धान्य घेतलं तर त्याला 100 रुपये कर आम्हाला लावलेला आहे. मग हा कशाबद्दल? म्हणजे हे यावर्षीच बघते मी. दरवर्षी मी वार्षिक माल भरतेच, पण 100 रुपये आमच्याकडून का लूट ह्या गोष्टीची, हेही जरासं संशयास्पद आहे. मिरचीचं पीक तर कोल्हापूर म्हणजे ह्या भागात आहे, पण रेट का एवढे वाढलेत काय सांगू शकत नाही. पण सामान्य जनतेला ते परवडण्यासारखं नाहीच आहे. त्यासाठी आम्ही जरा कमी मिरचीने जरा हे करायला लागले, चटणी कमी करावं लागलं, कारण परवडलं तर पाहिजे ना. संपल्यानंतर काय तो कमी येते का बघायचं जरा. कमी आल्यानंतर मग दर कमी आले तर मग बुका तयार मिळतोच. मग थोडीफार करून ठेवायचे. मग तर व्यापाऱ्यांकडून आणि ग्राहकांकडून आपण जाणून घेतलं की मिरचीचे दर हे गगनचुंबी झालेले आहेत. खरंच ह्या युद्धाचा, गॅसचा आणि पेट्रोलचा परिणाम मिरचीच्या दरावर झालेला आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांच्या खिशाला आणि गृहिणींना ह्याचा ठसका चांगलाच बसणार आहे.